मराठीचा अभिमान सर्वांनाच आहे, महाराष्ट्राचा अभिमान सर्वांनाच आहे. देशाचे पंतप्रधान हे सांगायचं राष्ट्रभर हे उद्देश होतं की मला मराठी पण येते आणि हिंदी पण येते, त्याला वेगळा अर्थ लावू नका, तुम्हाला कुठल्या भाषेत पाहिजे मी त्या भाषेत बोलू शकतो. हा त्यांचा एक महाराष्ट्राला प्रेम होता आणि स्नेह होता. मी मुझफ्फर हुसैन साहेबाचाही आप नहीं थे तो मुझे बहुत तकलीफ हो रही थी चुनाव में साथ में, कारण की चांगल्या शहराचा विकास होण्यासाठी विपक्ष लागतो आणि नक्की मुझफ्फर हुसैन साहेब आता त्याची तब्येत आता बरी आहे, ईश्वरची प्रार्थना त्याला पण चांगला श्वास मिळावा. आप नहीं थे इसलिए इतने खड्डे हुए, आप ते असले असते तर मागे लागले असते. विपक्ष आम्ही जोरात लागलो असतो, आम्ही लागतोच आहे, परंतु विपक्ष असलाच पाहिजे. आणि माझी मनापासून इच्छा आहे की त्यांचा श्वास चांगला राहावा, त्यांनी आराम करावा, परंतु आजारी होऊन नाही, ते चांगला आराम करावा ही आमची शुभेच्छा आहे. आणि नक्की आम्ही गमतीने बोलतो, मुझफ्फर हुसैन साहेबांचं राजकारणामध्ये मोठा सिंहाचा वाटा आहे. मी त्यांच्याकडनं बरेचसं काही शिकलोय. 5 वर्ष त्यांच्या सोबतही होतो. तर माझ्याकडे जो काही आहे तो सगळ्यांचं थोडं थोडं मिक्सचर आहे, म्हणजे तुमचं पण थोडंफार मिक्सचर आमच्याकडे आहे आणि ह्या शहराला प्रगतिशील करण्याचा प्रयत्न करतो. मी परत एकदा संदीप राणेजी यांना वाढदिवसानिमित्त मनापासून शुभेच्छा देतो आणि खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.